मॉर्निंग मित्रांनो, आता आपला पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही 4:20ला निघालेलो आमच्या ओल्डवरून दैवळ फाटा ना आपण थांबलेलो दिघा फाटा ना, तर दिघा फाट्याला आम्ही थांबलेलो आणि आता काळीगाव फाट्याला आम्ही 1 तासात अंतर कव्हर केलं. 5:30 वाजलेत परफेक्ट. आता इथे आम्ही मोजके 4 जण आलेत. हे दादा आहेत, मी आणि समामाने हाय भाऊ यांचं नाव आहे करण. हा करण आहे. आम्ही 4 जण 1 तास पहिले आता पुढे आलो फटाफट चालत. आता येऊन तेवढं थांबलो आहे. आता चहा पाणी पितो, नंतर पुढे अजून आमचा जसा ग्रुप येईल तसा अजून कंटिन्यू करूया. तर आपला आजचा सेकंड डे आहे ब्लॉगचा, तर असं सपोर्ट करा आणि कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, मी आता आहे चाळीसगाव फाट्याला. तर तुम्ही बघू शकता सर्व आई भगवतीने किती गर्दी आहे, लोक बघताय. इथून पब्लिक चालू आहे. हा रोड आहे धुळेवरून, जो धुळे शिरपूरकडून येतो. त्या रोडवरून कंटिन्यू पब्लिक आणि प्रत्येकाचे DJ वगैरे आहेत. तर आता आपले पब्लिक जसं तसं आपण कंटिन्यू करूया. तेव्हा DJ वाजते सर्व जे आहे. इथे कमी कमी आता 5-5 मिनिटाला तुम्हाला DJ भेटते. चिकना आला रे. आता आम्ही चाळीसगाव फाट्यावरून चाललोय, कंटिन्यू करतोय. सर्व अफाट गर्दी आहे, अशी अफाट पब्लिक आहे. सुंदर असा सोहळा आहे आईसाहेबांचा, जगदंबेचा. तिच्या छत्रछायेमध्ये आमचा हा खानदेशवासी परिवार जगदंबेच्या सेवेसाठी पूर्ण खानदेश भाग जातो. भुसावलपर्यंत, चोपडा, यावल, किनगाव, परत लांब लांबचे लोक येतात जगदंबेला भेटायसाठी. तुम्ही पण या आवर्जून आमच्या आई जगदंबेच्या यात्रेमध्ये चैत्र पौर्णिमेच्या चैत्र नवरात्रोत्सवामध्ये 9मीच्या नंतर आमची यात्रा चालू होते आणि आमचा मानाचा रथ शिरपूरचा रथ असतो, तो 9मीला निघतो. म्हणून सर्वांनी या आग्रहाचे आमंत्रण. जय माताजी. जय माताजी. आगे आगे गोरख जागे, गोरख जागे, गोरख जागे, निरंजन आदेश. हा पब्लिक बघा तुम्ही, अफाट पब्लिक आहे अशी. हा सुख सोहळा स्वर्गी पण मिळत नाही म्हणून जगदंबेचा. तर चला कंटिन्यू करतोय पुढे. जसं आम्ही पुढे होल्डला थांबवतो तेव्हा पुढे कंटिन्यू करणार ब्लॉग. मेकअप करू ना, मेकअप करून आंघोळ वगैरे करून चिकना बनून. उडून गेली रत्नासारखी, रत्ना गेली, रत्नासारखी, रत्ना गेली, शिडी सारखी उडून गेली, रत्नासारखी, रत्ना गेली. आई रडते पदर लावणी, आई रडते पदर
चालली कडप सोडुनी, हरण चालली कडप सोडुनी, रत्नासारखी रतन केली, शिडी सारखी उडून गेली. तर मित्रांनो आमची हालत बघा, हालत खराब झाले. बेकार आले दाबा हो, बेकार पाय झाले टाईट, भयानक सीन आहे. भर उन्हात चालतंय, पूर्ण पब्लिक भर उन्हात चालतंय. आमच्या या पदार्थ चालल्या ए कानबाई चालन गंगेवरी वमान. चला हे हाय मित्रांनो, तर आता आम्ही दाभाडीच्या पुढे आहेत. बाकीचे येतात चालत, आम्ही थोडे शॉर्टकट मारलाय. पुढे आलो आम्ही. तर आल्यावर थोडं शेंगदाणे चटणी आणि कैरी वगैरे, ते शेतामध्ये झाड होतं, इकडचे झाडातले ते कैऱ्या वगैरे तोडून मस्त तोडून खाल्ल्या. चालय मस्त, घरून आणली आम्ही बनवून शेंगदाण्याची चटणी. तर या तुम्ही पण खायला. तर मित्रांनो आता हा आपला ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. आता दुपारचे संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही मालेगाव दाभाडीच्या पुढे आहेत. कारण की आम्ही दुपारी 12 वाजता जेवायला थांबलो होतो, तर आराम केला, ऊन वगैरे भरपूर होता. तर आता परत आम्ही चालायला घेतलं आहे. आता दाभाडीच्या आसपास आहे, मस्त आंघोळ वगैरे केली शेतामध्ये आणि फ्रेश वगैरे होऊन आता परत चालायला लागलो आहे. इथे बोलतात पंढरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी नंतर आपला पूर्ण वणी देवीचा दुसरा क्रमांक आहे. हे बघा, म्हणजे याच्यामध्ये पायी दिंडी यात्रामध्ये नुसती तुम्हाला फक्त पब्लिकच पब्लिक दिसणार आहे रस्त्याला. आदेश खानदेशमधला असं प्रसिद्ध बँड रॉकस्टार बँड हा आता आपल्या इकडे आला आहे. जगदीश भाऊंचा तुम्ही गाडी बघू शकताय बघा, फुल स्पेशल बँडची गाडी आहे. फुल सेटअप बघा. झेंडा घेऊन चल रे पुढे.
बोला सप्तशृंगी माता की जय. आगे आगे गोरख जागे, आगे आगे गोरख जागे. चला बाय बाय. चला बाय बाय.